हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी.कॉम नंतरचं आपलं करिअर त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. अर्थात बी.कॉम नंतर आपण काय काय करू शकतो, कोणत्या कोणत्या डिग्रीज करू शकतो, कोणते कोर्सेस आपण करू शकतो याची चर्चा आपण करणार आहोत. आता बी.कॉम ज्या स्टुडंट्सनं केलं असेल त्यांना माहिती आहे की बी.कॉमचा स्टडी कसा असते, बी.कॉममध्ये कोणता सिलेबस असते, म्हणजे कशाचा स्टडी आपण त्या ठिकाणी करतो हे सगळ्यांना माहिती असेल. आणि हे बी.कॉम केल्यानंतर MBA किंवा M.कॉम किंवा स्पर्धा परीक्षा एवढेच ऑप्शन्स आपल्यासमोर नसून खूप मोठं क्षेत्र बी.कॉमच्या नंतर आपल्यासमोर आहे. फक्त आपल्याला त्या माहिती पाहिजेत, तर तीच माहिती आपण आज या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नॉर्मली आपल्याकडचे जे स्टुडंट असतात, विद्यार्थी असतात, आपण काय करतो की नॉर्मली बी.कॉम झालं आपण M.कॉमला ॲडमिशन घेतो. काही विद्यार्थी असतील ते MBA करतील, काही आणखी हुशार विद्यार्थी असतील, इकॉनॉमिकली ज्यांचं बॅकग्राऊंड चांगलं असेल ते विद्यार्थी CA करतील. हे 4-5 ऑप्शन्स आपल्याला माहिती आहेत. परंतु हे 4-5 ऑप्शन्स वगळता अनेक सारे करिअर्स आपल्यासमोर आहेत. खूप मोठे इंटरनॅशनल कोर्सेस आहेत जे आपण कमीत कमी खर्चांमध्ये आपण ते करू शकतो आणि चांगलं करिअर आपलं तयार करू शकतो. अनेक सारे प्रोफेशनल कोर्सेस आहेत. तर या सगळ्या गोष्टींची आपण या ठिकाणी काय चर्चा करणार आहोत. तर थोडक्यात आपण बी.कॉम नंतर स्पर्धा परीक्षा सगळ्यांच्या परिचयाचा, कारण जवळपास 90% विद्यार्थी जे स्टुडंट आहेत हे काय करतात, स्पर्धा परीक्षा प्रेफर करत असतात. स्पर्धा परीक्षेमध्ये MPSC येते, UPSC येते, बँकिंग येते, त्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन येते आणि अनेक सारे स्पर्धा परीक्षा असतात. आपल्या महाराष्ट्र सरकारच्या अनेक साऱ्या जॉब्स असतात, त्याला देखील बी.कॉम क्वालिफिकेशन आहे. तर स्पर्धा परीक्षेमध्ये कशा प्रकारचं आहे त्यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ तयार करू की बी.कॉमसाठी फक्त स्पर्धा परीक्षेमध्ये बी.कॉमसाठी कोणते कोणते जॉब आहेत आणि कसा स्टडी केला पाहिजे त्यासाठी आपण वेगळा व्हिडिओ तयार करणार आहोत. परंतु स्पर्धा परीक्षा आपण जर सोडली तर अनेक साऱ्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाण्याकरता किंवा मग गव्हर्नमेंट सेक्टरच परंतु वेगळ्या पद्धतीनं जर आपल्याला एंट्री करायची असेल तर कोणते कोणते कोर्सेस आपल्यासमोर आहेत, कोणत्या डिग्र्याज आहेत ज्या आपल्याला माहिती नसतील, MBA CA हे सोडून अनेक साऱ्या गोष्टी आहेत. तर आपण त्या सगळ्या कोर्सेसची चर्चा इथं करणार आहोत. खूप शेकडो प्रकारचे पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहेत. खूप मोठे हजारो नाही शेकडो ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. तर आपण सगळ्या गोष्टींची चर्चा इथं नाही करू कारण आपला व्हिडिओ खूप मोठा तयार होईल, बरोबर आहे. तर म्हणून आपण काय करणार आहोत, ते जे टॉप मोस्ट आहेत, टॉप जवळपास 10 ते 12 प्रकारच्या ज्या डिग्रीज आहेत, कोर्सेस आहेत, प्रोफेशनल कोर्सेस, त्याचीच फक्त चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत, बरोबर आहे. MBA पाहणार आहोत, आपण CA पाहणार, सगळ्या गोष्टींची डिस्कशन चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. तर आपण ते स्टार्ट करूया. डिस्कशन कोणते कोणते कोर्सेस आहेत, कशा प्रकारे सॅलरी पॅकेज त्याच्यामध्ये आहे आणि कशा प्रकारे आपण तो कोर्स करू शकतो. ठीक आहे, चला आपण त्या ठिकाणी आता सगळं स्लाइडिंगच्या मार्फत या ठिकाणी सगळी इन्फॉर्मेशन घेऊया. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत की कोणत्या कोणत्या प्रकारच्या डिग्रीज आपण करू शकतो. हे सगळं आपण स्लाइडिंगच्या मार्फत इथं पाहणार आहोत. तो सुरुवातीला आता आपल्यासमोर डिग्री येणार ती म्हणजे B.Ed. सगळ्यांच्या परिचयाची आहे, बॅचलर ऑफ एज्युकेशन, B.Ed. आता B.Ed ही 2 वर्षाची डिग्री असते. त्याचं ड्युरेशन 2 वर्षाचं असतं. जवळपास 70 ते 80 हजारांपर्यंत खर्च आपल्याला इथे होऊ शकतो. ज्या विद्यार्थ्यांना टीचिंगमध्ये आवड आहे, कोचिंगमध्ये आवड आहे, ज्यांना टीचर बनायचं आहे, असे विद्यार्थी B.Edची डिग्री करू शकतात. B.Edच्या डिग्रीनंतर खूप मोठे ऑप्शन्स त्यांच्यासमोर ओपन होत असतात. त्यांना खूप जॉब्स टीचरचे ते घेऊ शकतात. जसं उदाहरणार्थ एक KVS आहे, NVS आहे, गव्हर्नमेंटचे जॉब देखील मिळू शकतात. नवोदय विद्यालय म्हणतो आपण त्याला, केंद्रीय विद्यालय, या ठिकाणी जर जॉब घ्यायचं असेल तर एनी बॅचलर डिग्री प्लस B.Ed हे असणं अत्यंत आवश्यक आहे. सो आपण B.Com प्लस B.Ed ह्या 2 डिग्री जर केल्या तर आपण NVS आणि KVSमध्ये जॉब घेऊ शकतो. हे सोडून आणखी CET असते, भरपूर साऱ्या एक्झाम्स असतात, महाराष्ट्र सरकारच्या अनेक साऱ्या एक्झाम्स आहेत, तर त्या देखील आपण त्या ठिकाणी करून जॉब घेऊ शकतो. आणि याचं ड्युरेशन 2 वर्ष. त्यानंतर सगळ्यांच्या परिचयाची डिग्री कोणती B.Ed नावाची. नेक्स्ट इज M.Com. पुढची आपली पोस्ट ग्रॅज्युएटची डिग्री ती म्हणजे M.Com, मास्टर ऑफ कॉमर्स. सगळ्यांच्या परिचयाचे नॉर्मली बहुतांश विद्यार्थी, जास्तीत जास्त विद्यार्थी B.Com नंतर M.Com करत असतात. आता M.Com नंतर कोणतं कोणतं करिअर आपल्यासमोर आहे, तर आपण M.Com नंतर एकतर PhD करू शकतो, एकतर नेट सेट ह्या 2 एक्झाम करू शकतो, किंवा मग प्रायव्हेट सेक्टरमध्ये अनेक साऱ्या ज्या कंपन्या असतात छोट्या मोठ्या, त्या कंपनीजमध्ये आपण अकाउंटंट, असिस्टंट अकाउंटंट म्हणून, किंवा मग एखादा लॉ
असिस्टंट म्हणून तिथं काम करू शकतो. जवळपास 15 ते 20 हजारांपर्यंत सॅलरी आपल्याला या जॉबमध्ये मिळू शकते. ज्यांना नेट सेट करायचं आहे ते नेट सेट करू शकतात. नेट आणि सेट कशा करता असते तर ज्यांना कॉलेजमध्ये लेक्चरर बनायचं आहे, ज्यांना जे मोठे मोठे कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी लेक्चरर जर बनायचं असेल तर त्यांना नेट आणि सेट ह्या 2 एक्झाम द्याव्या लागतात. नेट हे संपूर्ण नॅशनल लेवलला असते तर सेट ही स्टेट लेवलला असते. ह्या एक्झाम करून आपण त्या ठिकाणी लेक्चरर बनू शकतो किंवा PhD देखील करू शकतो. PhD कशी करायची याचा स्पेशल व्हिडिओ आपण येत्या काही दिवसामध्ये पाहणार आहोत PhDसाठी. तर PhD देखील आपण PG नंतर करू शकतो, MCOM नंतर करू शकतो. त्यानंतर ज्यांना आणखी टीचिंगमध्येच जायचं आहे, लेक्चरर ज्यांना बनायचं आहे त्यांना MCOMची डिग्री ही अत्यंत उत्तम आपण या ठिकाणी सांगू शकतो. ठीक आहे. त्यानंतर MCOM नंतर नेक्स्ट इज CPA काय आहे तर सर्टिफाईड पब्लिक अकाउंटंट हा त्याचा फुल फॉर्म आहे. आणि हा कोण कंडक्ट करतं तर एक अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ सर्टिफाईड पब्लिक अकाउंट्स AICPA ही एक इन्स्टिट्यूट आहे. हे इन्स्टिट्यूट काय करते तर हा कोर्स त्या ठिकाणी कंडक्ट करत असते. ज्याप्रमाणे आपल्या इंडियामध्ये CA असते त्याप्रमाणे अमेरिका किंवा तिकडल्या देशामध्ये एक CPA नावाचा कोर्स आहे जे अमेरिकन इन्स्टिट्यूट आपल्याला प्रोव्हाइड करत असते. इंटरनॅशनल लेवल स्वरूपाचा कोर्स आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे. याचं ड्युरेशन 1 वर्षाचं ड्युरेशन असते. त्यानंतर याच्यापासून हा कोर्स केल्यानंतर आपल्याला मिळणारी जी सॅलरी आहे जवळपास 15 ते 20 लाख पर ॲन्युम वार्षिक आपल्याला एवढी सॅलरी मिळते. बेसिक सॅलरी आहे. जर आपण चांगला परफॉर्मन्स केला, चांगल्या प्रकारे काम केलं, एक्सपिरियन्स घेतला आपण योग्य, तर आपल्याला आणखी सॅलरी इन्क्रीज होऊ शकते. एवढा महत्त्वाचा कोर्स आहे. अर्थात हा कोर्स करण्याकरता आपल्याला त्या ठिकाणी इंग्लिशवर प्रचंड प्रमाणात कमांड पाहिजे. चांगल्या प्रकारे इंग्लिश आपल्याला बोलता आलं पाहिजे. त्यानंतर खूप चांगलं करिअर आपण इथं करू शकतो. हा कोर्स केल्यानंतर आपण कोणते त्या ठिकाणी जॉब घेऊ शकतो तर चीफ फायनान्शियल ऑफिसर आपण जॉब घेऊ शकतो. त्यानंतर चीफ एक्झिक्युटिव्ह म्हणून आपण एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून जॉब घेऊ शकतो. स्ट्रॅटेजिक बिझनेस ॲडवायझर म्हणून आपण जॉब घेऊ शकतो आणि फायनान्शियल ॲडवायझर म्हणून आपण जॉब घेऊ शकतो. असे वेगळे जॉब ऑप्शन आपल्यासमोर असतात. त्यानंतर अत्यंत चांगल्या प्रकारे हा कोर्स आपण इथं समजतो. त्यानंतर संपूर्ण स्ट्रॅटेजी कशी करायची काय डिटेल्समध्ये आपल्याला या ठिकाणी शिकवल्या जात असते. असा हा CPA नावाचा दुसरा एक कोर्स आहे. त्यानंतर CPA नंतर नेक्स्ट इज MBA. हा देखील बहुतांश विद्यार्थ्यांच्या परिचयाचा आहे आणि अनेक सारे विद्यार्थी करत असतात. MBAचं जे महत्त्व आहे दिवसेंदिवस वाढत्या स्वरूपाचं आहे. ज्यांना प्रायव्हेट सेक्टरमध्ये जायचं आहे, प्रायव्हेट सेक्टरमधल्या कंपनीजमध्ये चांगलं काम करायचं आहे त्यांना अत्यंत महत्त्वाची डिग्री आहे. एक डिग्रीसुद्धा म्हणतो याला आणि प्रोफेशनल कोर्स देखील आपण या MBAला म्हणू शकतो. MBA म्हणजे काय तर मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. आपल्या भारतामध्ये जवळपास 3000च्या वर कॉलेजेस MBA प्रोव्हाइड करत असतात. MBAचे कोर्स प्रोव्हाइड करतात आपल्या टोटल इंडियामध्ये. त्यानंतर वेगळे स्पेशलायझेशन ह्याच्यामध्ये आहेत. जसं उदाहरण फॉर एक्झाम्पल फायनान्समध्ये आहे. त्यानंतर असे वेगळे स्पेशलायझेशन या ठिकाणी आहेत. फायनान्समध्ये आहे, स्टॅटिस्टिकमध्ये आहे, वेगळे फायनान्स स्पेशलायझेशन या ठिकाणी असतात. त्यानंतर या कोर्सचं ड्युरेशन आहे 2 वर्षाचं आणि हा कोर्स केल्यानंतर ही डिग्री केल्यानंतर सॅलरी पॅकेज नॉर्मली 2 ते 5 लाख रुपयापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी सॅलरी पॅकेज मिळते. त्यानंतर जेवढा चांगला परफॉर्मन्स आपण करू, जेवढा चांगला एक्सपिरियन्स आपण घेऊ तेवढं सॅलरी आपली मिळत राहते. अनेक स्टुडंट असे आहेत की जे चांगलं काम करत राहिले त्यांची सॅलरी आहे जवळपास 25 ते 30 लाखांच्या वर देखील ज्यांची सॅलरी आहे. मल्टीनॅशनल कंपनीज, नॅशनल कंपनीजमध्ये आपण वेगवेगळ्या जॉबवर या ठिकाणी लागू शकतो MBA करून. सो हे सुद्धा एक बेस्ट ऑप्शन्स BCom नंतर आपल्यासमोर असणार आहे. कमीत कमी खर्च आपल्याला इथं येणार आहे जवळपास 2 ते 3 लाख रुपये आपल्याला इथं खर्च येऊ शकतो 2 वर्षामध्ये. जर आपण चांगल्या कॉलेजमध्ये MBA केलं तर कॉलेजवर डिपेंड असतो टोटल किती खर्च येतो आपल्याला. सो हे डिग्री देखील अत्यंत महत्त्वाची आहे. नेक्स्ट इज CA सगळ्यांच्या परिचयाची चार्टर अकाउंटंट अत्यंत महत्त्वाची डिग्री आपण कोर्स समजतो. एक प्रोफेशनल कोर्स आहे हा चार्टर अकाउंटंट. कोण कंडक्ट करते आपल्या इंडियामध्ये तर ICAI इंडियन चार्टर्ड अकाउंटंट्स इन्स्टिट्यूट काय करत असते हा कंडक्ट करते टोटल कोर्स CAचा. BCom नंतर जवळपास आपल्याला 3.5 वर्ष या ठिकाणी लागू शकतात. 3.5 ते 4 वर्ष आपल्या स्टडीवर डिपेंड असतो. जर आपण या ठिकाणी स्टडी चांगल्या प्रकारे केल्याने आणखी जास्त दिवस कालावधी आपल्याला इथं लागू शकतो, परंतु नॉर्मली 3.5 वर्ष BCom नंतर लागू शकतात. त्यानंतर हा
हा कोर्स केल्यानंतर आपण फायनान्शियल अकाउंटंट, मॅनेजमेंट अकाउंटंट, फायनान्शियल ॲनालिसिस्ट, त्यानंतर टॅक्स अकाउंटंट, चार्टर अकाउंटंट, ऑडिटर, मॅनेजमेंट कन्सल्टंट, टॅक्स कन्सल्टंट एक्सेट्रा अशा वेगळ्या वेगळ्या जॉबवर आपण या ठिकाणी लागू शकतो. अशी जॉब आपण या ठिकाणी मिळवू शकतो. याची जी सॅलरी आपल्याला मिळू शकते ती 6 लाखापासून तर 10 लाखापर्यंत सॅलरी या ठिकाणी आपल्याला मिळू शकते. हे सुद्धा डिपेंड आपल्या परफॉर्मन्सवर असते. चांगला परफॉर्मन्स केला तर आणखी सॅलरी आपण इन्क्रीज करू शकतो. आणि अत्यंत उत्तम करिअर या CAच्या चार्टर अकाउंटंटमध्ये आहे. टोटल अकाउंटिंगचा स्टडी, लॉचा स्टडी याच्यामध्ये असतो. आणि एक व्यवस्थित आणि एकदम काय म्हणू आपण त्याला की योग्य प्रकारे एक कोर्स इथं हा समजला जाते. आणि बहुतांश मॅक्सिमम स्टुडंट्स CAला त्या ठिकाणी प्रेफर करतात आणि अनेक सारे विद्यार्थी CA या ठिकाणी करत असतात. त्यानंतर CA नंतर आहे नेक्स्ट आपला CPA, CFA म्हणजे काय चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिसिस्ट. आता चार्टर फायनल ॲनालिसिस्ट म्हणजे काय असते की एक प्रकारे आपण काय म्हणूया याला की फायनान्शियल ॲनालिसिस करण्याचं काम, कशाप्रकारे फायनान्शियल ॲनालिसिस करायचं या कोर्समध्ये आपल्याला या ठिकाणी शिकवल्या जात असते. त्यानंतर हा जो आपल्या इंडियामध्ये कोण आपल्याला हा कोर्स कंडक्ट करते किंवा कुठं आपण हा करू शकतो एक आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड स्टडीज IIBMS मुंबईला जे आहे याच्यामार्फत आपण या ठिकाणी कोर्स करू शकतो. सेकंड इज मनसुख इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल मार्केट्स MIFM न्यू दिल्लीला याचं इन्स्टिट्यूशन आहे, त्याचे आपण करू शकतो रजिस्ट्रेशन करून. त्यानंतर सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज CIIMS रायपूर छत्तीसगड आपण इथून देखील करू शकतो. FTMS ग्लोबल अकॅडमी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चेन्नई येथे देखील आपण करू शकतो. अत्यंत उत्तम आणि चांगल्या प्रकारे हा कोर्स आहे. त्यानंतर हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर फायनान्शियल ॲनालिसिस्ट, त्यानंतर सप्लाय चेन ॲनालिस्ट, फायनान्स मॅनेजर आणि ऑडिटर एक्सेट्रा अशा प्रकारची जॉब आपण या ठिकाणी घेऊ शकतो. उत्तम आणि चांगल्या प्रकारे हे जॉब असतात. याचं ड्युरेशन 2 वर्ष 2 इयर्सचं याचं ड्युरेशन्स असते. 2 वर्ष हा कोर्स करण्याकरता आपल्याला लागतील. आणि आपल्याला मिळणारी सॅलरी जी असणार आहे हे 3 ते 10 लाखाच्या मध्ये सॅलरी आपल्याला मिळू शकते. हे सुद्धा कशावर डिपेंड आहे तर आपल्या परफॉर्मन्सवर ही आपली सॅलरी डिपेंड असणार आहे. हा झाला आपला CFA नंतर आहे दुसरा ACCA चार्टर्ड सर्टिफाईड अकाउंटंट. आता हा चार्टर्ड सर्टिफाईड अकाउंटंट कोर्स म्हणजे कशा आहेत, कोण कंडक्ट करते सुरुवातीला हा कंडक्ट कोण करते, द असोसिएशन ऑफ चार्टर्ड सर्टिफाईड अकाउंटंट्स इज द ग्लोबल बॉडी ऑफ प्रोफेशनल अकाउंटंट्स. एक ग्लोबल बॉडी आहे, जागतिक स्वरूपाची बॉडी आहे, एक असोसिएशन आहे. हे हा कोर्स प्रोव्हाइड करत असते, कंडक्ट करते, ज्याचं हेडक्वार्टर आहे लंडनला याचं हेडक्वार्टर आहे. तर हे संपूर्ण त्या ठिकाणी हा कोर्स प्रोव्हाइड करत असते. आणि जवळपास 170 देशांमध्ये हा कोर्स चालवला जात असतो. आपल्या इंडियामध्ये देखील हा कोर्स अनेक सारे विद्यार्थी करतात. अनेक नाहीत परंतु फार कमी विद्यार्थी करतात, परंतु जे करतात चांगल्या प्रकारे करिअर तयार करू शकतात. त्यानंतर ACCA हा कोर्स केल्यानंतर आपल्याला कोणत्या प्रकारचे जॉब मिळू शकतो तर फायनान्शियल अकाउंटंट, मॅनेजमेंट अकाउंटंट, फायनान्शियल ॲनालिस्ट, टॅक्स अकाउंटंट, चार्टर्ड अकाउंटंट, ऑडिटर, मॅनेजमेंट कन्सल्टंट, टॅक्स कन्सल्टंट एक्सेट्रा एवढ्या प्रकारचे जॉब आपण या ठिकाणी घेऊ शकतो. त्यानंतर याचं ड्युरेशन 2.5 वर्ष. 2.5 वर्षाचं ड्युरेशन्स आपल्याला लागणार आहे. आपण स्टडी जर चांगल्या प्रकारे नाही केला तर आणखी 3 वर्ष लागू शकतील आपल्याला, परंतु मिनिमम आपल्याला या ठिकाणी 2.5 वर्ष लागतात. सॅलरी जी असते इथं 40 ते 50 हजार रुपये पर मंथ PM आहे. पर मंथ सॅलरी आपल्याला या ठिकाणी मिळू शकते. आणि अत्यंत चांगल्या प्रकारे हा देखील एक सर्टिफाईड कोर्स आपण इथं म्हणू शकतो. नेक्स्ट इज सीमा म्हणजे काय, चार्टर्ड मॅनेजमेंट अकाउंटंट. चार्टर्ड मॅनेजमेंट अकाउंटंट म्हणजे काय असते सीमा कशाला म्हणतो आपण, कोण कंडक्ट करते द चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाउंट्स. सीमा हा एक कोर्स प्रोव्हाइड करत असते, ज्याचं हेडक्वार्टर आहे UKला, युनायटेड किंगडम UKला त्याचं हेडक्वार्टर आहे. इंटरनॅशनल लेवलचा एक कोर्स आहे जो आपण इंडियामध्ये करू शकतो. हा जर कोर्स आपण केला तर आपण फायनान्शियल मॅनेजर, कॉस्ट अकाउंटंट, मॅनेजमेंट अकाउंटंट, सिनियर फायनान्शियल ॲनालिसिस्ट, बिझनेस ॲनालिसिस्ट, फायनान्शियल कंट्रोलर एक्सेट्रा एवढ्या प्रकारचे जॉब आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. चांगले जॉब आहेत. क्लास 1चे जॉब प्रायव्हेट सेक्टरमध्ये समजलं जाणारे जॉब आहेत. आणि ज्याप्रमाणे आपण MBA + CA करतात, आपल्या इंडियामध्ये काही स्टुडंट्स MBA करतात आणि त्यानंतर मग CA करतात. ते केल्यानंतर त्यांचं जेवढं क्वालिफिकेशन्स तयार होत असतं तेवढं क्वालिफिकेशन्स हे सीमा केल्यानंतर आपल्यामध्ये तयार होऊ शकते.
एवढा महत्त्वाचा हा सेमाचा कोर्स आहे आणि अत्यंत हार्ड आहे, कठीण आहे करण्याकरता. स्टडी देखील त्याच्यामध्ये बराचसा व्हास्ट स्टडी याच्यामध्ये आहे, पण तरी देखील आपण तो चांगल्या प्रकारे करू शकतो. याचं ड्युरेशन्स असते 2.5 वर्षाचं. 2.5 वर्ष आपल्याला लागतात आणि हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर मिनिमम सॅलरी आपल्याला असते तर 30,000 to 50,000, 30,000 ते 50,000पर्यंत कमीत कमी असते आपल्याला. आणि जर आपल्याला एक्सपिरियन्स आला 1 ते 2 वर्षाचा तर आपली सॅलरी जाऊ शकते ते जवळपास 2 लाखांपर्यंत, 2 लाख पर मंथ. आणखी जर आपण चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स इथं केला तर आपली सॅलरी इथं इन्क्रीज होऊ शकते, वाढू शकते. त्यानंतर नेक्स्ट इज सी एस, सगळ्यांच्या परिचयाचा कंपनी सेक्रेटरी. कोण कंडक्ट करते तर ICSI, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया. इंडियामध्ये भारताच्या लेवलवरचा इंडियामध्ये अत्यंत प्रसिद्ध फेमस असणारा हा कोर्स आहे. आणि CS काय करत असते तर संपूर्ण कंपनीचं जे लॉ आहे त्याच्याबद्दल अभ्यास करते, स्टडी करते आणि वेगवेगळे डिसिजन्स घेण्याचं काम करत असते. आफ्टर कंप्लिटेशन ऑफ दिस कोर्स, हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर कोणते कोणते जॉब आपण घेऊ शकतो तर असिस्टंट्स टू द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आपण या ठिकाणी बनू शकतो, कंपनी रजिस्ट्रार आपण बनू शकतो, लीगल ॲडवायझर, कॉर्पोरेट पॉलिसी मेकर, चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, प्रिन्सिपल सेक्रेटरी, कॉर्पोरेट प्लॅनर एक्सेट्रा. एवढ्या प्रकारचे जॉब्स आपण या ठिकाणी घेऊ शकतो. याचं ड्युरेशन जवळपास 3.5 वर्ष, 3 वर्ष 6 महिने आपल्याला हा कोर्स करण्याकरता लागू शकतात CSचा. आणि आपली याच्यामध्ये मिळणारी जी सॅलरी आहे, जर फ्रेशर आपण असलो तर 20 ते 40 हजारापर्यंत, आणि जर आपल्याला एक्सपिरियन्स जर आला 1 ते 2 वर्षाचा तर आपल्याला सॅलरी होऊ शकते 1 लाखांपर्यंत. याच्यापेक्षा देखील जास्त सॅलरी आपण या ठिकाणी घेऊ शकतो. तर अशा स्वरूपाचा CS अत्यंत महत्त्वाचा कोर्स आपण इथं समजतो. नेक्स्ट इज CMA, कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट. हा देखील महत्त्वाचा एक कोर्स आहे आणि हा कोण कंडक्ट करते पाहतो, इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट्स ऑफ इंडिया, ICMAI कंडक्ट करत असते. आणि जो CMA आहे हा एक प्रकारे कॉस्ट मॅनेजमेंट अँड कॅरीज आउट द GST स्टडीज, बरोबर आहे. संपूर्ण कॉस्ट मॅनेजमेंटचा स्टडी या CMAमध्ये असतो. कशाप्रकारे GST असतो, कशाप्रकारे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये शिकवल्या जात असतात. हा कंप्लीट केल्यानंतर आपल्याला कोणता जॉब मिळू शकतो तर मॅनेजमेंट कन्सल्टंट, प्रोजेक्ट ॲनालिसिस, त्यानंतर टॅक्स कन्सल्टंट, कॉस्ट ॲडवायझर, इंटरनल ऑडिटर्स, ग्लोबल रेकॉग्नाइज कॉस्ट अकाउंटंट, CEO, CFO, COO, स्ट्रॅटेजिक हेड, मॅनेजर इन फायनान्स अकाउंट एक्सेट्रा. एवढ्या प्रकारचे जॉब्स आपण या ठिकाणी घेऊ शकतो. याचं ड्युरेशन जवळपास 2.5 वर्षाचं ड्युरेशन्स आहे. 2.5 ते 3 वर्ष आपल्याला हा कोर्स करण्याकरता लागू शकतात. इथं मिळणारी सॅलरी आपल्याला आहे ॲज अ फ्रेशर 20,000 to 40,000 आणि विथ एक्सपिरियन्स आपण 6 लाख पर्यंत आपण सॅलरी इथं प्राप्त करू शकतो, मिळू शकतो. एवढा चांगला कोर्स आपण या CMAचा म्हणू शकतो आपण या कोर्सला. हा देखील अत्यंत महत्त्वाचा कोर्स आहे. चांगला परफॉर्मन्स केला तर खूप चांगलं करिअर आपण या ठिकाणी CMAमध्ये करू शकतो. तर अशा स्वरूपाचे आपले एवढे टॉप 10 कोर्स जे आहेत आपण इथं पाहिलेले आहेत. सो काही कोर्स अत्यंत व्हास्ट आहेत, त्याची डिटेल्समध्ये माहिती पर्सनली तुम्ही घ्या, चांगल्या प्रकारे स्टडी करा आणि चांगल्या प्रकारे तुमचं ऑप्शन चॉईस करून उत्तम करिअर तुमचं तयार करा. तर अशा प्रकारे एवढे कोर्सेस आपण नॉर्मली या ठिकाणी करू शकतो. आता यातले काही आपल्या परिचयाचे असतील, काही परिचयाचे नसतील. आता याची डिटेल्समध्ये माहिती घेणं हे तुमचं काम आहे. तुम्ही आता सगळ्या नेटवर सर्च करा किंवा जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांना भेटा, त्यांच्याकडून हे इन्फॉर्मेशन घ्या आणि तुमचं करिअरचं जे आहे सगळ्या गोष्टी त्या तुम्ही काही चॉईस करा आणि चांगल्या प्रकारे करिअर करा. फक्त स्पर्धा परीक्षा म्हणजेच आपलं करिअर असं अजिबातही नाही. अनेक सारं करिअर ऑप्शन्स आपल्यासमोर आहे आणि BComचा खूप मोठा प्लस पॉईंट आहे. BComमध्ये भरपूर सारे कॉमर्स क्षेत्रामध्ये अनेक साऱ्या अपॉर्च्युनिटीज आपल्यासमोर आहेत. खूप मोठे मोठे क्षेत्र आपल्यासमोर ओपन आहेत. आपण जेवढा चांगला परफॉर्मन्स करू, जेवढ्या चांगल्या प्रकारे आपल्याला एक्सपिरियन्स येईल, जेवढे चांगले कामं आपण या ठिकाणी करू तेवढा चांगला रिझल्ट आपल्याला येणार आहे आणि तेवढं सॅलरी पॅकेज आपलं वाढणार आहे. तेवढं जास्तीत जास्त पैसा आपण त्या ठिकाणी कमवू शकतो आणि खूप चांगलं करिअर आपण या ठिकाणी तयार करू शकतो. म्हणून ज्यांची काही थोडीफार पैसा खर्च करण्याची तयारी आहे, इकॉनॉमिकली बॅकग्राऊंड ज्यांचं चांगलं आहे, योग्य प्रकारे स्टडी करण्याची ज्यांची तयारी आहे त्यांनी 100% ह्या कोर्सचा विचार करा, चांगल्या प्रकारे सर्च करा आणि फक्त MCom, MBA, CA हे न करता बाकीचे कोर्स देखील करण्याचा प्रयत्न करा.
ठीक आहे. त्यानंतर कोणतेही कोर्स करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी काय महत्त्वाचं आहे, इंग्लिशवर कमांड असणं अत्यंत आवश्यक आहे. इंग्लिशवर जर आपली कमांड नसेल तर आपण चांगल्या प्रकारे नाही करू शकत, हार्ड जातील आपल्याला, तर कठीण जाईल या सगळ्या गोष्टी करण्याकरता. सो इंग्लिशवर आपली कमांड असणं अत्यंत आवश्यक आहे. सो हे जे मी तुम्हाला कोर्सेस सांगितले तुम्हाला बऱ्यापैकी समजले असतील आणि तुम्ही त्याच्यासाठी ट्राय करसाल, चांगल्या प्रकारे माहिती घेण्याचा प्रयत्न करसाल असं मी या ठिकाणी गृहीत धरतो. नेक्स्ट पुढची इन्फॉर्मेशन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये स्टार्ट करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.